स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. बघा, सगळ्यांनी आज वेळात वेळ काढून सेशन जॉईन केलं, त्यासाठी मी खूप आभारी आहे. आणि स्वतःला छान एक शाबासकी देऊन द्या सगळेजण. ज्यांना शक्य असेल त्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. मी रोज रोज तुमच्या खिडक्या बंद बघते. मग एनर्जी एक्सचेंज कशी होईल? तुम्ही त्या पॉझिटिव्ह ऊर्जांसोबत कनेक्ट व्हायचा प्रयत्न करत आहात ना? शक्य असल्यास व्हिडिओ ऑन करून बसायचंय. येस, व्हेरी गुड. ओके, सुरू करूया आजचं सेशन. काल आपण बघितलं की माइंडचे दोन पार्ट्स आहेत, सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड. आपला सबकॉन्शियस माइंड आपल्यासाठी 90% काम करतो आणि कॉन्शियस माइंड किती करतो? 10%. इथपर्यंत काल आपण शिकलो होतो. ठीक आहे, एवढा आपण काल इथपर्यंतचा आपला सिलेबस आला होता. आज आपण बघणार आहे सबकॉन्शियस माइंड, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि हॅपीनेस. म्हणजे आपल्या जीवनातला जो आनंद आहे तो आपल्या अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंडवर कसा काय डिपेंड करतो. बघा, आपलं हे कॉन्शियस माइंड आपल्याला फक्त सेनापतीसाठी जे काय सांगितलं कामाचं काम करत असतो. काही सांगितलं तसं वागेल. दिवसभरातून आपलं सबकॉन्शियस माइंड काय करते? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त विचार 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 विचार, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, असं सगळं चालू असतं दिवसभर. पण रात्री झोपताना काय होतं? काय आठवतं जास्त? पॉझिटिव्ह आठवतं की निगेटिव्ह आठवतं? कोण सांगेल? की झोपताना शांततेने आपण झोपू शकतो का, की दिवसभरातल्या निगेटिव्ह? येस, चॅट बॉक्स मध्ये टाकलं तरी चालेल, नाही तर हँड रेस करा. की निगेटिव्ह. सर्वात जास्त आठवतं काय? निगेटिव्ह. निगेटिव्ह आठवतं. का आठवतं निगेटिव्ह? कारण आपण दिवस तोच विचार केलेला असतो ना. दिवसभर आपण काय करतो? हजारो विचार करतो, पण आपल्याला आपली एनर्जी आपण जास्त करून कुठे घालवतो? निगेटिव्ह विचारांमध्ये. म्हणून आपल्याला आठवतं काय झोपताना? निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह आठवल्यानंतर शांत झोप लागेल का? नो. नाही नाही. लागणार, नाही लागणार. बरोबर. तर आपला सबकॉन्शियस माइंड आपल्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करत असतो. तुम्हाला एक छान छोटीशी स्टोरी सांगते. एक राजा असतो, त्याच्या राज्यात सगळं सुरळीत चालू असतं. मुलगा छान काम करत असतो, राजकुमार सगळं राज्य सांभाळत असतो. सगळं कुठे त्याच्या राज्याला पूर्ण म्हणजे सगळ्या कडनं कटिबद्धता असते सगळीकडनं. एकदम बंदोबस्तात सगळं राज्य सुरू असतं. ज्याचं काम तो तो प्रत्येक व्यक्ती आपलं आपलं काम करत असतो. तरी राजाला काय होतं की शांत झोपच लागत नाही. मग राजाला प्रश्न पडत राहतो की अरे, सगळं काही छान आहे पण मला शांत झोपच लागत नाही. राजा वारंवार विचार करतो, त्याच्या अशाच रात्री चालल्या असतात, दिवसाहून दिवस ढकलत असतो. पण त्याला विचार पडतो की असं काय करावं की मला शांत झोप लागली पाहिजे. तो त्याला काय असतो की जेव्हा त्याची परिस्थिती नसते, त्याच्या राज्यात सगळं सुरळीत नसते, तेव्हा तो त्याचा एक आध्यात्मिक गुरु असतो. त्या आध्यात्मिक गुरुकडनं काय करतो तो? काहीतरी मंत्र म्हणा, पूजा म्हणा, किंवा तो आध्यात्मिक गुरु त्याला जे गोष्टी सांगतात त्या आध्यात्मिक गुरुकडनं तो काय करतो? त्या गोष्टी ऐकतो आणि त्या गुरुच्या मंत्रानुसार तो आपल्या राज्यामध्ये त्या गोष्टी आत्मसात करतो. आणि त्यानंतर हळूहळू राज्याची परिस्थिती काय होते? सुधारते. हे सगळं त्याला आठवतं की अरे, आपण त्या गुरुला भेटलं पाहिजे. की जसं आता आपण बरेच वर्ष झाले, 10-15 वर्ष झाले, आपण त्या गुरुची भेट नाही घेतली. आणि गुरु असावा न्याता आणि शिष्याची लीनता. अचानक त्याला असं आठवायला लागतं की अरे, आपण कुठेतरी लीन झालोच नाहीये. सगळ्या गोष्टी आहेत, आज आहे उद्या आहे, सगळं सुरूच आहे. आता मुलंही मोठे झालेले आहेत, नातवंड झालेले आहेत, आता मी कुठेतरी गुरुला भेटायला गेलो पाहिजे. मग तो ठरवून दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर निघून गुरुकडे जातो. आणि गुरुंसाठी त्यांनी काय केलेलं असते, त्याला गुरुचा राग आलेला असतो. राग म्हणण्यापेक्षा त्याला असं वाटते गुरुंमुळे माझं मन दुखवलंय.
कारण जेव्हा तो राज्याची निर्मिती करतो, गुरु काय करतात, राजा त्या गुरूंसाठी एक जागा बनवतो, छान महल बनवतो, पण गुरु म्हणतात मी माझ्या झोपडीतच बरा. तर तेव्हा राजाचं थोडंफार मन दुखलेलं असतं, की मी एवढ्यानी गुरुजींना म्हणतो आहे की स्वामी तुम्ही माझ्याकडे येऊन राहा, पण गुरुजी काही ऐकतच नाहीये. मग त्यांनी ठरवल्याप्रमाणे तो 10-15 वर्षानंतर त्याला त्या झोप न लागले चिंतामणी माझं उत्तर न गुरुजींकडे असेल की मला झोप का लागत नाहीये. तर गुरुजी म्हणतील की आपल्याला काहीतरी करेक्ट उत्तर देतील, कारण आपण जेव्हा आपली परिस्थिती, आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नव्हती आणि ती सुधरवायची होती, तेव्हा आपण गुरुजींना बोलवलं होतं आणि त्यांनी आपल्याला एक मंत्र सांगितला होता. मग राजा सकाळी पहाटे उठून गुरुजींकडे जातो आणि गुरुजी काय करतात, गुरुजींकडे जातो तर तिथे त्यांचे शिष्य बसलेले असतात आणि राजाला म्हणतात, त्यांना सांग, राजा शिष्याशी बोलतो, म्हणतो की त्यांना सांगा की मी आलो आहे. मग शिष्य म्हणतात तुम्ही कोण, म्हणे राजा आला आहे ते सांगा. मग शिष्य म्हणतात तुम्ही तर राजा, तर गुरुजी तर 1 वर्ष झाले गेले, त्यांचं तर देहांत झाला. राजाला फार प्रश्न पडतो आणि त्या धक्क्यामध्ये तो काय करतो, भिंतीला टेकून उभा राहतो की अरे आत्ता माझ्या प्रश्नाची उत्तरं कोण देणार. आता तर मी, गुरुजी पण माझ्या आयुष्यातून गेले आणि मला इतके दिवस झोप लागत नाहीये, माझं कारण काय असेल. तेव्हा राजाला म्हणजे शिष्य म्हणतात की हो आम्हाला मग तुम्ही मला का इन्फॉर्म केलं नाही. तर शिष्य म्हणाले होते की गुरुजींनी सांगितलं होतं की राजाला काही कळवायचं नाही. आणि मग अशा परिस्थितीत शिष्य म्हणतात की गुरुजींनी तुमच्यासाठी पण एक पत्र लिहून ठेवलेलं आहे. तर त्या पत्र, ठीक आहे, मग राजाला थोडंफार बरं वाटतं की अरे माझ्यासाठी काहीतरी पत्र लिहून ठेवलंय आणि इथून माझा पुढचा मंत्र असेल काहीतरी. तर त्याच्या पत्रांमध्ये 2च वाक्य लिहिले असतात, जो जिस मतलब असं असं लिहिलेलं असते की जे कराल ते वाढेल. मग राजा म्हणतो की आत्ता सध्या काय सुरू आहे, जे कराल ते वाढेल, जे कराल ते वाढेल, जे कराल ते वाढेल. तर राजाला ते कळतच नाही की नेमकं, हा मग राजा रात्री घरी जातो आणि मग म्हणतो की काय कराल ते वाढेल. मग राजाला असं वाटतं की आता मी जे नवीन युवा लोक आहे, तर युवा लोकांना ना, म्हणजे आता सेनापती आहेत, आपलं राज्याची सुरक्षा वाढायला पाहिजे, माझ्या मुलाला पण या मला जसा म्हणजे सेनेचा सपोर्ट झाला आणि मी सगळे युद्ध जिंकले, तर आता मी करायला काय पाहिजे, जे कराल ते वाढेल असं गुरुजींनी सांगितलं. मग राजा काय करतो, जे तरुण लोक असतात ना, त्यांना तलवारबाजी शिकवण्याचं ठरवतो. आणि राजा म्हणतो की आता मला रात्री झोपच येत नाहीये, तर मी काय करतो, या पिरियडमध्ये, आपण रात्रीच्या पिरियडमध्ये जेवणानंतर तलवारबाजीचा बेत आखायचा आणि तलवारबाजी, जे तरुण सेनापती आहे त्यांना आपण 18 वर्षाच्या जे काही आता पुढचे सेनापती म्हणजे सगळे सैन्य निर्माण होणार आहे, त्या सैन्यांना मी काय करतो, ट्रेनिंग देण्याचं काम करतो. माझा अनुभव त्यांच्याशी काय करतो, मी शेअर करतो. अशा प्रकारे राजाचं काय होते की राजा त्यांना ट्रेनिंग देतो. राजा पहिल्या दिवशी ट्रेनिंग देतो, खूप थकून जातो कारण इतके वर्ष झाले युद्धाची प्रॅक्टिस नसते. मग हळुवारपणे राजा सलग 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 ती प्रॅक्टिस करत राहतो. जेव्हा प्रॅक्टिस करत राहतो तर त्याच्या एक दिवस लक्षात येतं की या सगळ्या गोष्टी असताना देखील माझा फोकस कुठे जात होता, माझ्या चिंतेवर जात होता. मी जे चिंता करत होतो, मी ज्या गोष्टींची काळजी करत होतो, त्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा फोकस जात असल्यामुळे मला शांत झोप नव्हती लागत. आज माझा फोकस कुठे जात आहे की मी आज पुढच्या दृष्टीने एक सकारात्मक विचार करत आहे की मी या ज्या सैन्य निर्माण करायचं आहे. आणि त्याच्यामुळे राजाला काय होत आहे, जितके दिवस जगणार, आला तो गेला, एक दिवस यायचं आहे, एक दिवस जायचं आहे, ठरलेलं आहे. पण त्या ठरलेल्या दिवसांमध्ये आपण क्रिएटर आहोत. बर्थ आणि डेथ हे फिक्स आहे आणि मधात सी आहे, सी म्हणजे क्रिएटर. ते राजाच्या लक्षात येतं की मला ही चिंता करणं, चिंता चित्तेवरती नेते. तसंच राजाचं होत होतं की मला झोप लागत नाहीये. आणि तेव्हा त्याला क्षणात की गुरुजींचा मंत्र आठवला होता की गुरुजींनी माझ्यासाठी हेच सांगितलं होतं की जे कराल ते वाढेल. म्हणून त्यांच्या लक्षात येते आणि त्याला तेव्हापासून काय होते, शांत झोप लागते. आपलं सबकॉन्शियस माइंड याच पद्धतीने काम करत असतं. तुम्ही जितके निगेटिव्ह विचार कराल, तुम्हाला झोपताना काय होईल,
असं जे खूप खूप कमी लोक असतात की झोपताना, आता आपण पहिल्या सेशन पासून बघता आहे, मी त्यांना प्रत्येकाला सांगितलं होतं की तुम्ही 21 दिवस तुम्हाला जे निगेटिव्ह पीपल असतील त्यांच्या लिस्ट बनवायची आणि त्यांच्या नावाच्या ज्या काही चिठ्ठ्या असतील त्या जाळून टाकायच्या. कोणी कोणी कोण कोण चालू करताय ह्या सगळ्या गोष्टी, कोण करताय? तुम्हाला बदल नको आहे का? ओके. जे करताहेत त्यांना 21 दिवसांमध्ये खूप मोठा चेंज दिसेल. त्यांचं मन इतकं सकारात्मक होईल आणि त्यांना त्याचे जे करताय त्यांचं खूप खूप अभिनंदन, त्यांच्यासाठी खूप खूप क्लॅप. की कोणीतरी इनिशिएटिव्ह घेत आहे. तुमचं आयुष्य आहे, तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. मग तुम्ही तुम्हाला काय, मला यांनी हे नाही केलं, मला इतरांना दोष द्यायला तुम्ही मोकळे होता ना. तुम्ही तुमच्यासाठी पाऊल जोपर्यंत उचलणार नाही तोपर्यंत तुमच्यासाठी कोणी दुसरं पाऊल उचलेल का? नाही उचलणार ना. की मला आज माझा लग्नाचा वाढदिवस आहे, नवऱ्याने विश नाही केलं, आज माझ्या मुलांनी विश नाही केलं. अरे पण तुम्ही तुमची जबाबदारी घेतली का? की एक माणूस म्हणून मी जन्माला आलोय आणि मला चांगलं माझं आज माझे 2 दिवस तर माहितीये, एक तर कधीतरी जाणार आहे आणि कधीतरी जन्माला आलोय. या 2 दिवसांचा जो क्रिएशनचा प्रवास आहे, ह्या मधातली जी गॅप आहे त्याला लाईफ म्हणतात. आणि या लाईफ मध्ये आला आला आणि पाणी पाणी वाहतच गेला असं जर झालं तर काय उपयोग? मग या लाईफ मध्ये मला काहीतरी करायचंय, मग माझी जबाबदारी कोणाची आहे? माझ्या सुनेची आहे, माझ्या मुलाची आहे, की नवऱ्याची आहे, की आई वडिलांची आहे? जबाबदारी, माझ्या आनंदाची जबाबदारी कोणाची आहे? माझी आहे ना. मला कोणीतरी म्हणेल की आज माझा वाढदिवस आहे आणि मला कोणीतरी सेलिब्रेट केलं, का त्यांनी सेलिब्रेट करावा तुमचा वाढदिवस? वाढदिवस कोणाचा आहे? तुमचा आहे ना. जन्म कोणाचा झालाय? तुमचा झालाय. ठेवा ना, बीसी लावतो की नाही आपण, काहीतरी करतो त्या दिवशी नाही 200 रुपये जमा करून ठेवा वर्षभराच्या वाढदिवसासाठी. ज्या परिस्थितीनुसार तुम्ही वाढदिवस सेलिब्रेट करा. तुमच्या आवडीचा 2 पदार्थ त्या दिवशी जेवणात करा. करू शकतो ना आपण आपल्यासाठी? करू शकतो की नाही? का आपण इतरांकडनं अपेक्षा करतो आणि दुःखाचं का दुःख देतो आपण स्वतःला? आपण ठरवून दुःख देतो की यांनी माझ्यासाठी हे केलं नाही म्हणून मी दुःखी झालो, आज माझ्या परिस्थितीत हा धावून नाही आला म्हणून मी दुःख झालो. पण इतरांना दोष देता देशा आपल्या मनात इतकी निगेटिव्हिटी भरते की आपण आपल्या स्वतःचा विचार करणं आणि मग त्या निगेटिव्हिटीचा परिणाम आपल्या आवरामध्ये होतो, आवराचा परिणाम आपल्या चक्रांमध्ये होतो आणि मग चक्रांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डायबिटीज, बीपी, वेगवेगळ्या प्रकारचे आजार याला आपण आमंत्रण देत असतो. मग म्हणतो की मला गोळ्यांवरतीच माझं आयुष्य चालू आहे, मला झोपच लागत नाही. या सगळ्या गोष्टी होतात का? होतात कारण आपण आपला आनंद, कोणी आनंदी का ठेवावं? अरे बघा, आपल्याला आजचा दिवस मिळालेला आहे आणि उद्याचा दिवस बघणार आहे हे आपल्याला नाही माहिती. कोणालाच नाही माहिती. मला देखील नाही माहिती की मी आज तुमच्यासाठी इतकं चांगलं बोलते आहे, उद्या मला नाही माहिती. पण तुम्ही तुमच्या आज तुम्ही बघितला आजचा दिवस, तुम्ही स्वतःचे आणि तुमच्या आजूबाजूचे जरी लोक उठत असतील तरी ईश्वराचे धन्यवाद द्या की आज माझ्या फॅमिली, पूर्ण माझी फॅमिली उठलेली आहे. बघा, ऐक, आपल्याला दुःख होतं की मला हे वाईट वागतात, मला ते वाईट वागतात. आपल्याला आजूबाजूची परिस्थितीच माहिती नसते. आपल्याला असं वाटतं ना, आज IVF च्या बाहेर आपल्याला मुलं होतात आणि आपण त्यांच्याशी वागताना कधी कधी त्यांच्या वागण्याचं दुःख होते, कधी कधी आपल्याला वागताना चुका होतात, कधी कधी आपण दुखवल्या जातो. पण त्या IVF सेंटर आहे ना, त्याच्या बाहेर खूप सारे, इतके सारे पेशंट मिळतील आणि इतक्या सगळ्या स्टोरी मिळतील की मग तेव्हा आपण कळतं की अरे आज आपल्याला मातृत्वाची देणगी मिळालेली आहे. कुठून तरी म्हणजे काहीतरी आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह आहे. ज्यांच्या जवानांच्या बायका, जे जवान गेलेले आहेत त्यांच्या बायका विधवा एकट्या किती किती काही काही जणांचं तर असं होतं की किती लवकर विधवा होतात. चुकी नसताना त्यांना तो प्रवास एकटीला सहन करावा लागतो, मग मुलांना वाढवावं लागतं. खूप साऱ्या जणांचं असं होतं. मग त्यांनी काय करायचं? आज आपल्याला एवढ्या छोट्या एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टींमध्ये आपण प्रत्येक वेळा आपण निगेटिव्ह विचारच जर करत राहू तर मग आपली प्रगती होईल का? आणि मग का आपण आपल्या इतरांना आपल्या आनंदासाठी दोषी ठरवायचं? फायदा आहे? नाही. कोणी वागेल म्हणून नाही ना, आपण आहे ना, आपलं अस्तित्व आहे वेगळ्या प्रकारचं. आपण काहीतरी करायला पाहिजे स्वतःसाठी. कोणी माझा बर्थडे सेलिब्रेट करेल मग मी हॅपी होईल, कोणी मला गिफ्ट देईल म्हणून मी हॅपी होईल, कोणी मला फोन, अरे कशाला पाहिजे? अरे तुम्हीच फोन करा ना, नातं सुधरवायचं आहे ना तुम्हाला, तुम्ही करा ना दिवसातून एकदा सुनेला फोन, तुम्ही करा मुलाला फोन, नसेल बोलत नाही बोलणार.
तुम्ही आठवण द्या. अपेक्षा ठेवून नका करू, न्यूट्रल होऊन करायचंय. जेव्हा आपण गोष्टी न्यूट्रल होऊन करतो ना, त्याचा द्विगुणी आनंद मिळतो. जर अपेक्षा ठेवल्या तर दुःख निर्माण होतं. म्हणून अपेक्षा न ठेवता तुम्ही गोष्टी करा. अपेक्षा ठेवल्या की मग एखाद्या, हा तो चांगला वागेल की वाईट वागेल हे आपल्या हातात नाही, पण तुम्ही कसं वागायचं हे तुमच्या हातात आहे की नाही. तुम्ही आपण आपण काल बिलीफ सिस्टीम बघितली की आपण पूर्वग्रह करतो, पण पूर्वग्रह पण त्या परिस्थितीनुसार होता. एखाद्या माणसाचं वागणं त्या म्हणजे आज जर मी चोरी करते आहे तर त्या परिस्थितीनुसार मला ते भाग पडलं, की मला प्रतिउत्तर द्यावं लागलं असेल किंवा मला, कारण प्रत्येकाला आपलं आपलं प्रोटेक्शन करणं महत्वाचं वाटतं, की मी या परिस्थितीमध्ये आज निर्माण झालोय, बापरे मला याच्यातून बाहेर पडायचंय, तर मला काय करायला पाहिजे, प्रोटेक्ट करायला पाहिजे, माझं स्वतःचं संरक्षण मी करायला पाहिजे. मग मी संरक्षण कुठल्या कुठल्या मार्गाने करेल. जर आई खूप मारत आहे एखाद्या मुलीला किंवा मुलाला मारते, लहान मुलांना मारताय, एक मार खाऊन घेतात ते, काही वेळानंतर काय करतात, आईचा हात धरतात, एकदम जोरात हात धरतात. आईला म्हणजे अशा परिस्थितीत तेव्हा म्हणजे त्या छोट्या मुलांमध्ये देखील प्रोटेक्शनची हे असते. आणि नंतर आपण हळूहळू मोठं जातो होतो ना, तेव्हा अजून हे फक्त माणसांमध्ये आहे. माणसांना 2 मेंदू आहे, बाकीच्यांना नाहीये ना. प्राण्यांना आहे का, प्राण्यांना त्यांची बुद्धी आहे का, त्यांना आलं खाल्लं झोपले असं सगळं चालू असते, त्यांना उपजीविका नाही आहे. आला त्यांचा दिवस ते जातात. ह्या गरजा कोणाच्या वाढलेल्या आहे, माणसांच्या गरजा वाढलेल्या. त्यामुळे माणसांना त्रास आहे, दुःख येतात. तर माणसांना दुःख येण्याचं कारणच हे आहे की आपण गरजा वाढवून ठेवल्या आहे आणि गरजांच्या समोर अपेक्षा ओझं ठेवलेलं आहे, की हा वागेल मग मी वागेल, मग माझं काय होईल, मग तो काय करेल. यापेक्षा मी काय करायला पाहिजे, फक्त मी माझ्या पुरता मर्यादित करू शकतो का माझा जीवनाचा आनंद. मग मी माझा माझा एक सर्कल करायचा का मी, की या सर्कलमध्ये फक्त मी राहील, मग नंतर माझी मुलं फॅमिली राहील, की माझा आनंद मी फक्त माझ्या पुरता मर्यादित ठेवेल, की मला या सीमेनंतर कोणी दुःख नाही दिलं पाहिजे. ही एक माझी सीमा आहे. मग माझा नवरा पण नाही देऊ शकत, माझे आई वडील पण नाही, माझी मुलं पण नाही, आणि इतर कोणती फॅमिलीची मंडळी पण नाही. या सर्कलमध्ये मी आहे. पण मग सर्कलमध्ये मला जर चांगलं राहायचं आहे तर मला काय करावं लागेल, माझ्या अपेक्षा समोरच्यावर लादायच्या पण नाही आणि समोरच्याकडनं अपेक्षा करायच्या पण नाही. मग मी आनंदी राहील, माझ्या पुरतीच आनंदी. मला काय आहे, आता आजचा दिवस आलेला आहे आणि मला आयुष्य एकदाच मिळालेलं आहे. तर येणारं आयुष्य मला कसं जगायचं, आनंदाने जगायचं. गेलं आतापर्यंत जेवढं दिवस गेले तेवढे दिवस मी सहन केलं, आता मला आनंदाने जगायचं. मग आनंदाने जगण्यासाठी मला माझा फोकस कुठे करावा लागेल, माझ्यावर शिफ्ट करावं लागेल. कारण आपण पहिल्यांदा शिकलो होतो, आपला फोकस आपला कुठे जातो, जिथे जास्त आपण फोकस करतो तिथे आपली एनर्जी जाते. आणि जी एनर्जी, फोकस जिथे जातो तिथे एनर्जी जाते, आणि जी एनर्जी जिथे जाते त्या गोष्टी मल्टिपल होऊन आपल्या आयुष्यात येतात. जर तुम्ही फोकस आनंदावरती घालवला तर आपली एनर्जी कुठे जाईल, सकारात्मक गोष्टीमध्ये जाते. म्हणून आपण जेव्हा दिवसभराच्या निगेटिव्ह गोष्टीवरती फोकस जातो आणि मग आपली एनर्जी काय होते, निगेटिव्ह गोष्टीकडे अट्रॅक्ट होते, आणि रात्री झोपताना सगळ्या गोष्टी निगेटिव्ह आठवत असतात. बरोबर का, हो की नाही. काय म्हणता रेखा मॅम तुम्ही, अनम्यूट करा. आता येतो आवाज? हो येतोय, बोला. ते चिठ्ठी बोलले ना तुम्ही, चिठ्ठी लिहायची, तेव्हा मी नव्हती ना त्या सेशन मध्ये. हा, तर आपण काय करायचं, मी एक ऍक्टिव्हिटी दिली होती सगळ्यांना. ती हा. ऍक्टिव्हिटी मी परत सांगते. पुढचे 21 दिवस ज्या व्यक्तीचा, ज्या परिस्थिती म्हणजे ज्या घटनांचा तुम्हाला त्रास झालेला आहे आतापर्यंत, हा. आजपर्यंत जे निगेटिव्ह लोक तुमच्या आयुष्यात आले आणि ज्या घटनांचा तुम्हाला त्रास झालेला आहे, त्या सलग 21 दिवस लिहायच्या आहे. सकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लिहायच्या त्या घटना घटना लिहायची. लिहायच्या. हा, आणि रात्री झोपायच्या अगोदर तो कागद काय करायचा, जाळून टाकायचा. हा. तुम्हाला कोणी जाऊन टाकायचं. तुमचा अपमान केला असेल, तुम्हाला त्रास दिला असेल, म्हणजे अशी एखादी व्यक्ती असेल तुमच्या सोबत की ती समोर आली की माझ्या डोक्याचा तिळपापट होतो, अशा व्यक्ती, ज्या जितक्या जितक्या व्यक्ती, 100 व्यक्ती असू देत, कितीही असू देत, 8 10 15, त्या प्रत्येकाचे नावं लिहायचे, ती घटना हा. लिहायची, आणि तो पेपर आपल्याला काय करायचा आहे, जाळून टाकायचा आहे रात्री झोपताना.
असं म्हणजे खूप कुठे? रात्री जाळून टाकायचं ना, गॅलरीत वगैरे पाण्यात टाकून द्यायचा, बाथरूम मध्ये ते पाणी फेकून द्यायचं. अच्छा, जाळून ते पाण्यात टाकून द्यायचं. हा, पाण्यात टाकून द्यायचा. ती सगळी जी निगेटिव्ह भावना आहे त्या लोकांचं, जे निगेटिव्ह पीपल आहे, हा. आणि हे, आणि नंतर आपल्याला इमॅजिन असं करायचं आहे की माझ्या आयुष्यातनं सगळी निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे आणि माझ्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत, जे चांगले लोक आहेत, तेवढेच लोक माझ्या आयुष्यात आहेत, असं इमॅजिन करायचं. रोज तुम्ही हे अफर्मेशन द्यायचंय की अच्छा. माझ्या आयुष्यात सगळं छान आहे, मी उत्तम निरोगी आयुष्य जगत आहे. आणि म्हणायचं मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. या पद्धतीने तुम्ही आज कोणी केली सकाळी तशी सुरुवात? कोण करता आहे? येस मनीषा मॅम, येस पूजा मॅम. कसा अनुभव होता तुमचा सुरुवात करून? कसं वाटतं तुम्हाला ही सुरुवात जी आपण करतो आहे त्याने कसं वाटतंय? फ्रेश वाटतं. फ्रेश वाटतं. फ्रेश वाटतंय, पॉझिटिव्ह वाटतं. पॉझिटिव्ह वाटतंय. या 8 दिवसात तुम्हाला काय वाटतंय? 8 दिवसांपूर्वीचं जेवण, आपला आजचा 7वा दिवस आहे पहिल्या दिवशीपासूनचा. आज 7 दिवसांचा अनुभव तुमचा कसा आहे मॅम? आवाज येतोय माझा? मनीषा मॅम, आवाज येतोय तुम्हाला? हो, येतोय. हा, तुमचा या 7 दिवसात, आपला 6व्या दिवसाचं सेशन आहे. पहिल्या दिवसापासून तुम्ही बहुतेक होता. तुमचा या 7 दिवसाचा अनुभव कसा होता? कामं खूप फास्ट होतात आणि जे आपल्याला हवं तसं होत जातं, घडत जातं. आपोआप होत आहे? नाही, कामं फास्ट होत जातं. फास्ट होत जातात. तुम्ही या सगळ्या गोष्टी होताय, सगळ्या करताय? हो, सगळं करतं. आणि तुमच्या 7 दिवसामध्ये तुम्ही म्हणजे मागच्या 7 दिवसापासून या 7 दिवसांमध्ये तुमच्यामध्ये काय फरक जाणवला? कामं तुमचे फास्ट होत आहे, फास्ट होतं. अजून आणि माइंड एकदम फ्रेश वाटतं. माइंड फ्रेश आहे तुम्ही? अच्छा. कुठला निगेटिव्ह थॉट येतो आहे अजूनही? नाही. एवढ्या 7 दिवसात तुमच्यामध्ये हा फरक जाणवला, तर तुम्ही 21 दिवसाची जर प्रॅक्टिस कराल तर तुमचं अजून किती इम्प्रुव्हमेंट होईल, बरोबर? हो. आज आपण सिम्बॉल यूज करत नाहीये. विदाऊट सिम्बॉल आपल्यामध्ये ही रेकी लेव्हल 1 ही जीवन जगण्याची कला शिकवते आपल्याला. यात आपल्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टी नाही, म्हणजे आपली शुद्धता, याला शोधन क्रिया म्हणतात. ही काय आपली शुद्धता करते. आपण फक्त आपला शोध घेतोय सध्या, आपला आनंद, आपला शोध. आपल्याला या लेवलमध्ये आपण एवढं शिकतो. लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये आपण सिम्बॉल यूज करून जे डिस्टन्स हिलिंग करू शकतो, स्वतःची हिलिंग करू शकतो. आणि ज्यांना आता बघा कधी कधी समोरच्या मध्ये निगेटिव्हिटी आहे किंवा समोरच्याला आपल्याला अफर्मेशननी बदलायचं आहे, समोरच्याचं काहीतरी आर्थिक आपल्याला समोरच्या म्हणजे जे दूर राहणारी मुलं आहेत किंवा कोणाला काही एक्झाम द्यायचे आहेत, त्यांना पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन, त्यांना सिम्बॉल्स टाकून आपण हिलिंग देखील करू शकतो. डिस्टन्स लेवलची हिलिंग आपल्याला 2nd आणि 3rd लेवलला शिकायची असते. आणि 1st लेवलला आपण आपला शोध घेत असतो. पहिले शोधन क्रिया असते आणि 1st लेवलला आपण 7 चक्राचं मेडिटेशन आणि स्वतःच्या बॉडीचं क्लिन्झिंग, म्हणजे तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह थॉट राहू नये, ह्या प्रकारे तुमचं 7 चक्राचं मेडिटेशन आणि क्लिन्झिंग केल्या जाते. ते तुम्हाला सलग 1st लेवलची प्रॅक्टिस 21 डेज करायची आहे. ठीक आहे रेखा मॅम, तुम्ही चालू करा. तुम्ही जे म्हणताय ना, तुमचा टास्क मिक्स झाला, तो आजपासून चालू केला तरी चालेल. जे लोक तुम्हाला निगेटिव्ह वाटतात, ज्या लोकांविषयी तुम्हाला राग येत असेल, त्या घटनेचा तुमच्या मनावरती अजूनही काहीतरी दडपण असेल, त्या सगळ्या घटना तुम्ही लिहून काढायच्या आणि त्या तुम्हाला रोज 21 दिवस लिहायच्या आणि नंतर डिलीट करून टाकायचं. रात्री हा, तो कागद जाळून टाकायचा. जाळून टाकायचा. हा. थँक्यू. चला आपण आज बघूया की आपलं सकारात्मक जीवन आणि आपलं जे सकारात्मक जीवन आहे ते ह्या सगळ्या गोष्टींवरती कसं अवलंबून आहे, की आपलं सकारात्मक जीवन आहे, आपल्या जीवनाचा आनंद जो आहे, या मनाला आपल्याला बऱ्याच जणांनी सांगितलं, मन करारे. आपल्याला तुकाराम महाराज नेहमी म्हणतात की मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, म्हणतात की नाही. मनासाठीच, मनाला वळण लावण्यासाठी समर्थ रामदासांनी काय केलेलं आहे, 205 मनाचे श्लोक लिहिलेत.
या मनासाठीच बहिणाबाईंनी सांगितलं होतं की हे मन म्हणजेच आपलं सबकॉन्शियस माइंड, म्हणतात ना मन चिंतिते वैरी न चिंती. त्या बहिणाबाईंनी पण म्हटलं मन वढाय वढाय म्हटलंय ना, कारण या मनाला जोपर्यंत तुम्ही ताब्यात आणत नाही तोपर्यंत तुमचा आनंद तुमच्या ताब्यात येणार नाही. आणि जोपर्यंत आनंद तुमच्या ताब्यात येणार नाही, आनंद म्हणजे काय, आज तुम्ही प्रत्येक क्षणाला काय हसत राहणार आहे, आनंद म्हणजे काय नाही. प्रत्येक क्षणाला दुःख, आजची परिस्थिती उद्याचा दिवस कमी जास्त होणार आहे, पण त्यामध्ये तुम्ही स्टॅबिलिटीने उभं राहणं. तुमच्या आज परिस्थिती येणार आहे जाणार आहे, संकट येणार आहे जाणार आहे, पण त्यात मी कसा उभा आहे, त्या संकटात मी कशी आहे हे खूप महत्वाचं आहे ना. माझ्याशी कोण वागतं आहे, कसं वागतं आहे, त्या परिस्थितीत जर मी खंबीरपणे उभा आहे, परिस्थितीत मी न्यूट्रल आहे, तर मग त्या दुःखांचा परिणाम होईल का, नाही होणार. होणार नाही ना. आपण मनावरती खूप ग्रंथ लिहिलेत ना, पण एक म्हणतात ना, आपल्याला माहित आहे की एवढे ग्रंथ लिहून पण काय झालं, पोठी पडी पड पडी जगमुआ पंडित भयानक होई, 2.5 अक्षर प्रेम के पढे सो पंडित होई. बरोबर की नाही, की खूप पोथी वाचून मनाला सगळ्या गोष्टी करून काहीच नाही उपयोग. पण जोपर्यंत तुमच्या मनामध्ये ही निगेटिव्हिटी रिमूव्ह होत नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनातून निघून जात नाही आणि प्रेम आणि करुणा निर्माण होत नाही, तोपर्यंत काही उपयोग नाही. म्हणून आपल्याला पहिल्यांदा मी पहिल्या सेशन मध्ये म्हटलं एम्प्टी युअर सेल्फ. तुम्हाला काय करायचंय, स्वतःला एम्प्टी करायचंय. मला खाली खाली करणं आहे, बस मुझे खाली करना है और मला खूप आनंदाने भरून घ्यायचंय. प्रत्येक श्वास कसा भरायचा आहे मला आलेला दिवस माहिती आहे, जाणारा दिवस माहिती नाहीये, 2 दिवस माझ्या हातात नाहीये, पण आज माझ्या हातात आहे आणि मी आज माझं काय करणार आहे, सत्कार्य माझ्या स्वतःसाठी करणार आहे. मी तो सत्कारणी लावणार आहे दिवस आणि मी आनंदाने जगणार आहे, इतरांसाठी नाही, मी माझ्यासाठी करणार आहे. कोणाला बदलायचं आहे, माझा आनंद माझ्यावर डिपेंड आहे, मला माझं बदलायचं, इतरांसाठी बदलायचं नाही आहे की मला कोणीतरी चांगलं म्हणेल म्हणून नाही करायचंय. बघा तुमच्या या 3 महिन्यानंतरच्या प्रवासातनं तुम्ही इतके लोकांना हवेशी वाटाल की लोक तुम्हाला म्हणतील अरे बापरे तुम्ही येतच नाही आजकाल, तुम्ही आले की खूप छान वाटतं. हा परिणाम होतो, खरंच होतो. आणि हे मी तर रेकीत आल्यापासून तर माझा प्रवास तुम्हाला सांगेलच, पण अक्षरशः मी येत नाही म्हणून लोकांच्या कंप्लेंट आहे की तुम्ही आमच्या घरी येत नाही, तुम्ही वेळच नाही देऊ शकत आता, असं होतं. आणि सगळ्यांना आपण हवेशी वाटतं. आज 2016 साली माझ्या आयुष्यात खूप मोठा प्रसंग घडला की माझ्या प्रेग्नन्सीच्या म्हणजे 9 महिन्यांची प्रेग्नन्सी, 9व्या महिन्यात अचानक माझा बेबी गेला. म्हणजे आत्ता डिलेव्हरी होणार आणि 9वा महिना सुरू होता, 9वा महिना लागून 10 दिवस झाले आणि बेबी टर्मिनेट झाला. अशाही परिस्थितीत खूप खूप गंभीर्याने मी राहिली, कारण मला कुठेतरी एक आध्यात्मिक जोड होती आणि खूप लहानपणापासून अध्यात्म होतं सोबत, सगळ्या गोष्टी होत्या. परिस्थितीतून म्हणजे खूप आर्थिक परिस्थितीचं सगळं सहन करून शिक्षण केलेलं होतं, सगळ्या गोष्टी केलेल्या. त्यानंतरही मला सहजासहजी माझ्या आयुष्यात गोष्टी आल्याच नाही. त्यानंतरही मला माझी मुलगी 7व्या महिन्यात झाली आणि ती देखील आयसीयू मध्ये होती. तेव्हा रेकी शक्ती माझ्या आयुष्यात परत आली आणि त्या एका लेडीचा, मला तर आता आठवतही नाही, ती लेडीजनी मला जाणीव करून दिली होती की तुम्ही त्यांना तशा अफर्मेशन द्या आणि मग तुमची मुलगी जगेल. त्या लेडीज, आता मला ती लेडीजचा चेहरा आठवत नाही, पण मला तेव्हा आठवायला लागलं की आपण लहानपणी रेकी घेत होतो आणि त्या लहानपणी आपल्या 10वीचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी आपण रेकीमध्ये आलो. त्यानंतर मी रेकीचं खूप छान प्रॅक्टिस केली. माझ्या मुलीला म्हणजे वर्षभरात म्हणजे एक नॉर्मल 7व्या महिन्यातलं बेबी मी वर्षभरात तिला हिलिंग देऊन, अफर्मेशन देऊन खूप चांगल्या प्रकारे मी तिचं वजन वाढवलं आणि तिला आज खूप म्हणजे तिची म्हणजे अजूनही तिला मी करते आहे. पण ह्या परिस्थितीतून रेकी तुम्हाला स्टॅबिलिटी देते. काय देते की आज तुमचा दिवस असा निघालेला आहे आणि पुढे काय येणार आहे हे आपल्याला माहिती नाही. आज तुमचा दिवस आज निघाला आहे, आज तुम्हाला कसं जगायचं आहे तुमच्या हातात आहे. रेकी शक्ती
आणि ईश्वर, जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये वेळ घालवाल आणि स्वतःला वेळ द्याल ना, तुम्हाला इतरांसाठी वेळच राहणार नाही. आणि रेकी खरंच चमत्कार करते. आणि रेकी जे तुम्ही समोर म्हणतात ना, माझे गुरु नेहमी म्हणायचे आणि म्हणतात सुद्धा की रेकी मागता मागता तुम्ही रेकीला मागता मागता थकाल आणि रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. तर खरंच रेकी शक्ती अशी आहे की आपल्याला असं वाटतच नाही की मला स्वतःच आयुष्य बदलल्यासारखं वाटते, की अरे आपण काय होतो आणि कसं झालं. माझी मुलगी खूप छान आहे, आता खूप हेल्दी आहे. हेल्दी म्हणजे खूप तडतड करते आणि खूप छान मी तिला डेव्हलप केलं आहे. आता फर्स्ट स्टँडर्डला आहे ती. पण ब्लेस्ड खरंच, की त्या ईश्वराचे आभार. आणि मला खूप छान वाटतं की मी तर ज्या डॉक्टरांनी तिला ट्रीट केलं, तिला मी खरंच यशोदाच म्हणते, की त्या डॉक्टरांचं पण मी खूप म्हणजे खूप कृतज्ञता व्यक्त करते की त्यांनी त्यावेळेस खूप सपोर्ट दिला, खूप काउन्सेलिंग केलं. तर आज ती खूप छान प्रकारे वाढते आहे. वजन आजार कमी जास्त होत असतात, पण आज आहे. मला हे मॅटर करते की ती आहे, तिचं अस्तित्व आहे, हीच गोष्ट खूप मोठी आहे. म्हणून तुम्हाला सांगते ना की आपल्याला म्हणजे खूप दुःख होतं कधी कधी. अरे पण आज ज्यांना नाहीये ना, ज्यांचं ज्या परिस्थितीतून व्यक्ती गेलेला आहे त्याकडे तुम्ही बघा. आणि आपल्याला आनंदाने मुलं कसं आहे की आपल्याला अरेला कार्य मुलं केव्हा करतात ना, पहिल्यांदा ते ओरडतात आपल्या घरात. त्यांना जर पहिल्यांदा जेव्हा ओरडतात ना, तेव्हा जर ते दाबलं, त्यांना कळेल की हे चूक आहे. बरोबर. पण जेव्हा आपण काय करतो की नाही, ओरडला, हा खूप छान कौतुक केलं, अरे वा हा यांनी चॉकलेट कोणाचं तरी उचलून आणलं, छान, वा तू चॉकलेट आणलं, तू काहीतरी केलं, म्हणजे आपण त्यांना काय करत जातो, कौतुक करतो ना. मी पण म्हटलं काल की मला खूप राग यायचा आणि मला माझी आई रोज माझ्या आवडीची भाजी बनवत होती, तर मला माझ्या बहीण भावांचं कळतच नव्हतं ना की त्यांनाही आवड आहे, माझे बहीण भाऊ आहे, तर त्यांनाही काहीतरी त्यांच्या आवडीचं भेटलं पाहिजे. पण भेटत गेलं तर माणूस काय होतो की त्याची किंमत विसरतो. म्हणून आपण काय बोलतो, मोठ्यांना पटकन का उलटून बोलल्या जातं. मराठी लोकांमध्ये जास्त मराठी जे आहे, इतर काही गोष्टी आहे ना, मारवाडी समाज, गुजराती समाज जर आपण बघितला ना, तर ते लवकर मोठ्यांनी ओरडून बोलत नाहीत. बोलतात का, तुम्ही अनुभव घ्या की आपण जे दुकानदार असतात की नाही, आपण मराठी दुकानामध्ये जा आणि मारवाडी, मी असं कोणाचं प्रमोशन करायला नाही म्हणते, पण अनुभव हा की जेव्हा तुम्ही एखाद्या मारवाडी किंवा गुजराती लोकांच्या दुकानात जाल, ते काय करतात, खूप नम्रतेने बोलतात. आणि त्यांच्या मुलांनाही ते लहानपणापासून सवय लावतात की नाही, नम्रता खूप महत्वाची आहे, कि तुम्ही सरेंडर हो जाओ, कि अपने को मम्मी पापा के सामने सरेंडर होना है, जो गिराईक है उसको, हाँ आता आपण म्हणणार, ये नहीं है कि आपके दुकान, नहीं नहीं भाभी आप चिंता मत करना, हम कल लेकर आएंगे, या पद्धतीने उत्तर देतात. देता की नाही, भाजीवाले म्हणा, दुकानवाले, किराणावाले या पद्धतीने उत्तर देतात. त्यांना काय शिकवलं येतं, त्यांना एक तर त्यांच्या बोलण्यामध्ये घरात कोणाच्या चुगल्या, कोणाच्या झाड्या होत नाही. आणि दुसरी गोष्ट मध्ये, ते जेवताना फक्त धंदा म्हणजे बिझनेस कसा करायचा आणि वागायचं कसं, ह्याच गोष्टी शिकवल्या जातात. म्हणून त्यांची मुलं आज म्हणतात ना, अरे टाटा अंबानी बिर्ला ये इतना ये, अरे आपल्याला बोलायला काय जातं, ते कुठल्या म्हणजे त्यांचा प्रवास फार वेगळा होता आणि आपला प्रवास फार वेगळा आहे. आणि त्यांनी काय उपजीविका हे केली, त्यांचं जीवनशैली कशी होती, हे आपल्याला नाही माहिती ना. तर आपण फक्त आपल्यावरती फोकस करू शकतो. आपल्याला काय करायचं की जर तुम्हाला बोलत आहे ना, तर आता ती रिॲक्शन होते, ती रिॲक्शन, जर माझी मुलगी काही ओरडून बोलते आहे, तर त्या परिस्थितीची, कारण जर माझी मुलगी ती घाबरते, तर कारण त्या परिस्थितीमध्ये मी पण खूप घाबरत होती ना. आज जर माझी मुलगी 4 लोकांमध्ये बोलण्याचा कॉन्फिडन्स नाहीये तिच्यामध्ये, किंवा ती कोणत्या माणसांना घाबरत आहे, कुठल्या परिस्थितीला घाबरत आहे, का घाबरत आहे, कारण त्या सराउंडिंग तसं होतं. मुलं का बोलतात किंवा मुलांना आपल्या भावना का कळत नाही, एक तर मुलांची आणि लेडीज आणि जेंट्स मध्ये फार फरक आहे. त्यांचं बॉडीचं स्ट्रक्चर एकदम अशा पद्धतीने सरळ असतं, लेडीजचं कमी जास्त वेव्स, आज असा मूड झाला उद्या, कारण त्यांच्या बॉडीची रचना वेगळी आहे, माणसांच्या बॉडीची रचना वेगळी आहे. म्हणून जितकी मुलगी आईला चांगल्या प्रकारे समजू शकते, तितका मुलगा नाही समजू शकत, असं होतं ना, की भावना असतात कुठेतरी, नसतात अशातला भाग नाही, पण त्यांच्या शरीराचं स्ट्रक्चरच तसं आहे.
त्यांना आपल्याला जसं हार्मोनल चेंजेस असतात तसं माणसांमध्ये यांच्यामध्ये नाहीये, मुलांमध्ये नाहीयेत त्या गोष्टी. हे त्यांनाही आपलं समजत नाही, आपल्यालाही त्यांचं समजत नाही, म्हणून खूप गोंधळ होतो. तर आपला आनंद आपल्याला काय करायचा, आपल्या पुरता मर्यादित करायचा. आणि मी एकटी स्ट्रॉंग नाहीये, सगळेच स्ट्रॉंग आहे, सगळेच आपल्याला सगळ्यांना पॉवर सगळी सारखीच मिळालेली आहे. आपलं सबकॉन्शियस माइंड प्रत्येकाचं हा ते मी रेकीची लेवलची प्रॅक्टिस शेवटच्या दिवशी सांगणार की डेली प्रॅक्टिस कशी करायची. की रेकीच्या मध्ये मी आल्यापासून डेली प्रॅक्टिस तर माझं तर चालूच असते की माझा दिवस अफर्मेशननी जातो. आणि अफर्मेशन मी 5 मिनिटं सकाळी उठल्यानंतर ग्रॅटिट्यूड करणं, आणि मी फक्त भगवंताला बघत असते. की 5 मिनिटं बघायचं की त्याच्याकडे बघून आपल्याला जे काय वाटलं ते सांगत राहायचं. याच्याने मी सुरुवात करत असते. आणि जसं तुमच्यासाठी पण मी डेली प्रॅक्टिस सांगेल की लेवल 1 नंतर डेली प्रॅक्टिस काय करायची, लेवल 2 नंतर कशी करायची, लेवल 3 नंतर कशी करायची, हे मी सांगणार आहे. आपण पुढे बघूया की आपल्या माइंडचे कसे 2 पार्ट असतात. ठीक आहे, आपण ते शिकणार होतो. काल बघितलं आपण की आपल्या सबकॉन्शियस माइंड आपल्यासाठी 90-95% काम करतं आणि कॉन्शियस माइंड 95% 5 to 10% काम करतं. बरोबर. आपले जे बिलीव्स आहेत, स्क्रीन दिसते ना, हा ते बिलीव्स आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ना आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये असतात. सगळ्या गोष्टी आपण ह्या सगळ्या गोष्टी काल लिहून पण घेतल्या की आपल्याला इथे आता ट्रेनिंग कोणाला द्यावं लागणार आहे, कॉन्शियस माइंडला द्यावं लागेल का? कारण नाही, कॉन्शियस माइंडला नाही द्यावं लागेल, सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करावं लागेल. कारण कॉन्शियस माइंड तो ऑलरेडी तो सेवक आहे ना सबकॉन्शियस माइंडचा. बरोबर ना. कारण सबकॉन्शियस माइंड ऑर्डर देईल आणि कॉन्शियस माइंड वागेल. सबकॉन्शियस माइंडनी सांग हे असं वाईट आहे, हे असं झालेलं आहे, मग मी हिच्यासोबत बोलणार नाही, हे कोण मग बोलत कोण नाही? कॉन्शियस माइंड जरी बोलत नसला तरी त्याला ऑर्डर कोणी दिलेली आहे? आपल्या सबकॉन्शियस माइंडनी ऑर्डर दिलेली आहे. इथपर्यंत आलो होतो आपण. तर आता आपल्याला काय शिकायचं आहे की आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग कसं देऊ शकतो आपण, जेणेकरून माझ्या जीवनाचा आनंद आपल्या अवचेतन मनावरती डिपेंड जास्त करतो, तर मी माझ्या सबकॉन्शियस माइंडला, माझ्या अवचेतन मनाला कसं ट्रेन करू, कुठल्या पद्धतीने मी माझ्या अवचेतन मनाची शक्ती वाढवू. माझ्या अवचेतन मन जे माझ्या आनंदासाठी, माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी कारणीभूत आहे, माझ्या सक्सेससाठी कारणीभूत आहे, माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी येणार आहेत, ज्या उद्या येणार आहे, ज्या मला हव्याशा आहे, ज्या आजपर्यंत मिळाल्या नाही आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी जर माझं अवचेतन मन कारणीभूत आहे तर मला माझ्या अवचेतन मनावर काम करावं लागेल. बरोबर. मग माझ्या अवचेतन मन कुठल्या पद्धतीने स्ट्रॉंग होते? बरोबर ना. आपल्या मुलांना पाढे शिकवायचे असतात तर आपण वेगवेगळ्या पद्धती त्यांच्यासाठी यूज करतो. तसंच आपल्या मनाला जर स्ट्रॉंग करायचं आहे तर कुठल्या पद्धतीने स्ट्रॉंग होईल? तर त्याच्यासाठी कुठल्या मेथड्स आहेत? 3 मेथड: अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. कुठल्या कुठल्या मेथड आहे? अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. मी चॉकलेट खाल्लं ना, मी जिंकले. कोणालाही जिंकायचं, कोणाला जिंकायचं. कोणतं पिल्लू बोलते आहे? इथपर्यंत समजलंय. 3 पद्धतीने आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला काय करतो? ट्रेन करत असतो. आता आपल्याला मी तुम्हाला स्वतःसाठी अफर्मेशन सांगते. आपण जसं हेल्दी वेल्दी साठी सांगितलं आहे, तर रोज आपल्या स्वतःसाठी एक अफर्मेशन म्हणायचं आहे. आपल्या हृदयावरती हात ठेवायचा आहे, दोन्ही असे हात ठेवायचे हृदयावर, आणि या पद्धतीने म्हणायचं आहे: थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. असं 3 वेळा म्हणायचंय. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. लिहून घ्या.
थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आयुष्यात पाहिजे आहेत त्या भेटल्या आहेत, दिल्या आहेत भगवंतानी. जो तुमचा ईश्वर आहे, जो तुमचा गुरु आहे, तुमचं जे काही धर्मानुसार, तुमच्या पंथानुसार जे काही तुमचं जो काही युनिवर्स आहे, डिवाइन एनर्जी आहे, त्यांना आपल्याला रोज हे अफर्मेशन द्यायचं आहे की मला ज्या गोष्टी चांगल्या पाहिजेत त्या सगळ्या मला काय झालेल्या भेटल्या आहेत. मग तुमचा प्रत्येक गोष्टीचा आनंद, मग तुमच्या ह्या सगळ्या अफर्मेशन मध्ये काय येतं की तुमचा भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक प्रत्येक गोष्टीचा आनंद येतो. लिहिलं अफर्मेशन. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. आणि हे म्हणायचं उद्यापासून. ज्यांनी डे 1 पासून ज्या एक्सरसाइज केला असेल त्यांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांनी सुरू नसतील केल्या त्यांनी सुरू करा. कारण रेकी ही जगण्याची कला शिकवते. रेकी आपल्याला फक्त लिहून घ्यायचं नाहीये, रेकी मध्ये आपल्याला जगायचं आहे. रेकी हा एक सिलेबस नाहीये. रेकी तुम्हाला तुमच्या अंतर्मनापासून बाह्य शरीरापर्यंत सगळीकडे तुम्हाला बदल दिसेल. तुम्ही रेकीमध्ये आले, तुम्ही रेकीचे साधक होणार आहात. तर रेकी काही चमत्कार, साक्षात्कार नाही. रेकी तुम्हाला तुमच्याच स्वतःचीच ओळख करून घेणं आणि तुमचंच तुम्ही गवसले. या पद्धतीने तुम्ही मला 3 महिन्यात सांगाल की मॅम तुम्ही मला माझ्या आधीचे जे काही ऑफलाईन मध्ये जे काही म्हणतात ना, ऑफलाईन मध्ये माझे जे काउन्सिलिंगला जे स्टुडंट येतात, काही लोक येतात, ते म्हणतात तुम्ही देवासारखे भेटल्यात. तर तुम्ही या 3 महिन्यात खरंच तुमच्या लाईफ मध्ये असा अनुभव घ्याल की तुमच्याकडनं निघाल की मॅम मी रेकीत आल्यापासून मला खूप माझी भरभराट झाली. जर तुम्ही रोज साधना केली, तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये तुमची स्वतःची हिलिंग सुरू केली, तर खरंच तुम्हाला रेकी देता देता थकणार. अफर्मेशन फक्त सकाळी म्हणायचं ना? तुम्ही रात्री झोपताना म्हणू शकता. अफर्मेशनचा मी पहिल्या याच्यामध्ये रूल सांगत नाही की कसं हे करायचं, नंतर सेकंड थर्डला सांगते. पण तुम्ही 5x55 म्हणजे 5 दिवस सलग 55 वेळा अफर्मेशन एक लिहायचं, जर तुम्हाला खूप गोष्ट पाहिजे असेल तर. म्हणजे पैशाच्या रिलेटेड जर अफर्मेशन असेल, ते मी पुढे सांगणार आहे की पैशाच्या रिलेटेड लिहायचं असेल तर जर तुम्हाला सलग ती गोष्ट पाहिजे तर सलग 21 दिवस ते अफर्मेशन लिहायचं. आणि ते 21 दिवस लिहिताना रूल असा वापरायचा की सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा आणि रात्री 9 वेळा. जर 21 दिवस लिहायचं आहे तर काय लिहायचंय, सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा आणि रात्री 9 वेळा. की समजा आता तुमच्या मुलाला, समजा मुलाला जर बेबी पाहिजे असेल तर तुम्ही असं लिहू शकतात की माझ्या मुलाला संतान प्राप्ती झालेली आहे. तुम्हाला कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये अपियर करायचं आहे तर तुम्ही असं लिहू शकता की मी ह्या एक्झाम मध्ये पास झालेले आहे. मला जॉब पाहिजे आहे तर तुम्ही असं सांगू शकतात की मार्च 2025 पर्यंत मी या पैशाचं जे काही अमाऊंट असेल, या पैशाचा या अमाऊंटचा मला जॉब लागलेला आहे. अफर्मेशन नेहमी काय करतात, परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचे. अफर्मेशन काय लिहायचे नेहमी, पूर्ण वर्तमान काळात, म्हणजे ती गोष्ट झालेली आहे असं लिहायचं आपल्याला. अफर्मेशन नेहमी प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचे. कसे लिहायचे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. ठीक आहे, हे लिहिलं हळू. आपल्याला स्वतःला हे अफर्मेशन द्यायचं आहे सकाळी. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट.
ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आता हे आहे डॉक्टर मसारू इमोटो. हे पण जापनीज एक डॉक्टर होते, जे एक ऑथर पण आहे, एक सायंटिस्ट होते. त्यांनी काय केलं होतं, म्हणजे सायंटिस्ट होतेच ते, आणि त्यांनी काही म्हणजे प्रयोग केले होते. आपल्या अफर्मेशन, आपल्या सबकॉन्शियस माइंड कसं वर्क करतो. आणि मी तुम्हाला पहिल्या दिवशीपासून सांगते आहे की आपण ज्या गोष्टीवरती फोकस करतो त्या गोष्टीवर आपली एनर्जी जाते, आणि एनर्जी जाते ती गोष्ट एक्सपांड आणि ग्रो होत असते. ते ज्या गोष्टीवर आपली एनर्जी जास्त जाईल ती गोष्ट, जर तुम्ही पैशाच्या बाबतीत विचार कराल, नाही मला मला काहीतरी करायचंय, मला बिझनेस करायचंय, मग तुमचा फोकस तुमचा बिझनेस कुठे जाईल, कुठून मी काहीतरी पैसा अरेंज करू शकेल, मी कुठून माझा ग्रो करेल, तर तुम्हाला काय होईल, त्यांना मार्ग भेटत जातील की मला माझ्या पैशाचा मार्ग. मग तुम्हाला काय होईल, एखादी गोष्ट, मग नाही मी हे विकून काहीतरी पैसा कमवू शकते, मग तुम्हाला साड्यांचा बिझनेस, मग घरगुती काहीतरी करणं, काहीतरी म्हणजे खाण्याच्या रिलेटेड बिझनेस करणं, की नाही नाही मला हा बिझनेस करता येईल. मग ती गोष्ट काय होते, मग त्या म्हणजे बिझनेसचे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी निर्माण होत असतात. तसंच आपल्याला या मसुरी मटोला अफर्मेशन, जे आपण अफर्मेशन देऊ, आपल्याला बघा गाडी घ्यायची असते आणि आपण ठरवतो. तुम्ही अनुभव कराल की तुम्ही जर ठरवलेली गाडी आहे, आपल्याला माहिती असतात भरपूर गाड्या आहेत, पण गाड्या आपण म्हणतो पर्टिक्युलर ती गाडी घ्यायची आहे, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड काय करते, आतापर्यंत तिला ती गाडी घ्यायची, समजा मी म्हटलं की मला ही घ्यायची आहे, सफारी घ्यायची आहे, थार घ्यायची आहे, तर त्याच गाड्या तुम्हाला दिसायला लागतील. हा तुम्ही अनुभव घ्या की तुम्ही ठरवा की तुम्हाला ऍक्टिवा घ्यायची आहे, तुमच्याकडे टू व्हीलर असेल तर टू व्हीलर, फोर व्हीलर असेल घ्यायची असेल तर फोर व्हीलर, तुम्ही ठरवा फक्त की ही गाडी घ्यायची आहे. तुम्हाला इतक्या छान काही दिवसांनी तुम्हाला असं जाणवायला लागेल की तुम्हाला त्याच गाड्या दिसायला लागतील. म्हणजे सबकॉन्शियस माइंडला आधी पण गाड्या होत्या, पण तुम्हाला जास्त कोणत्या दिसल्या, तर त्या मी जी ठरवली होती मला जी गाडी घ्यायची आहे तीच दिसेल. त्या पद्धतीने आपलं सबकॉन्शियस माइंड काम करत असते. तर डॉक्टर मसारू इमोटोनी काय केलं होतं, एक प्रयोग केला होता. त्यांनी काय केलं होतं, तीन म्हणजे त्यांनी भरपूर अफर्मेशन दिले होते, मी तर तुम्हाला दाखवतेच, पण त्यांनी पर्टिक्युलरली प्रेम, हेट आणि न्यूट्रल, म्हणजे प्रेम, एकाला प्रेम केलं, पाणी ग्लासमध्ये, 3 ग्लासमध्ये पाणी केलं, 3 ग्लास मधल्या पाण्यावरती त्यांनी प्रयोग केला. एकाला म्हटलं होतं की थँक्यू, एकाला म्हटलं होतं आय लव्ह यू म्हटलं होतं, आणि एकाला खूप खराब अफर्मेशन दिलं की तू खूप खराब आहे, यू डिस्टिंग मी, म्हणजे तू मला खूप डिसअपॉइंट केलं, खूप दुःख दिलं, या वाईट 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 अफर्मेशन दिले. ठीक आहे, तर त्या पाण्यावरती प्रयोग करताना त्यांना असं लक्षात आलं, त्यांनी मायक्रोस्कोपनी चेक केलं, ज्या पाण्याला त्यांनी खूप वाईट अफर्मेशन दिलं होतं त्यांची इमेज कशी झाली होती, ही मधातली सेंटरची इमेज तुम्हाला दिसत असेल त्या पद्धतीने. स्क्रीन दिसते आहे सगळ्यांना? येस. तर त्या पाण्याला त्यांनी अफर्मेशन दिलं होतं की यू डिस्टिंग मी, ते पाणी गढूळ झालेलं होतं. ज्या पाण्याला त्यांनी थँक्यूचं अफर्मेशन दिलं होतं त्या पाण्यामध्ये या प्रकारचे क्रिस्टल्स निर्माण झाले होते आणि असा सुंदरसा स्टार दिसत होता. आणि ज्या पाण्याला लव आणि ग्रॅटिट्यूड दिलं होतं तर त्याच्याही पेक्षा सुंदर झालं होतं. म्हणजेच काय, आपल्या वाणीतून निघणारे शब्द समोरच्या बाबतीत कसे निघतात त्याबद्दल, त्या आपण म्हणतो ना टेलिपॅथी आहे का, तिचा मी विचार केला आणि तिचा मला फोन आला. बरेच वेळा असं होतं की आपण त्याचा विचार करत असतो, आपल्याला भेटायला जायचं असतं, सगळ्या गोष्टी असतात, आणि आपण अचानक त्यांचा, समोरच्या व्यक्तीचा फोन येतो, आपल्याला फार आनंद होतो की अरे आपल्या मनाचे तार जुळतात, म्हणतात की टेलिपॅथी आहे का. तर आपण समोरच्या बद्दल जसा विचार करतो त्या गोष्टी 100,000 टाइम्स रिटर्न होऊन आपल्याकडे येत असतात. म्हणून आपण जेव्हा म्हणतो ना की बाबा, मी म्हटलं काल पण तुम्हाला म्हटलं की टॅग लावू नका, कुठल्याही नात्याला टॅग नका लावू, 4-5 वर्ष 10 वर्ष जाऊ द्या, अनुभव येऊ द्या, नाते म्हणा किंवा व्यक्ती म्हणा. टॅगिंग करणं, लहान मुलांना पण टॅगिंग करणं खूप चुकीचं आहे की हा चिडका आहे, रडका आहे, सतत सतत हे करतो, त्याचा परिणाम होतो त्यांच्यावर, हा भित्रा आहे, याची तर हिंमतच नाही, हा चिडका आहे, हा शांत आहे, हे टॅग लागते ना की मग त्यांचं सबकॉन्शियस माइंड त्याच पद्धतीने काम करतं. जसं वॉटरवरती जर अफर्मेशन काम करतात तर एखाद्या जिवंत व्यक्तीवरती ते अफर्मेशन कुठल्या पद्धतीने काम करत असतील. होतं ना की ही राग राग करते,
राग करते, तर हिला जर आईने असं म्हटलं की ही लहानपणीपासून चिडका स्वभाव आहे, कोणी काही थोडं चिडवलं की रडपड करते. अरे पण आधीपासून तुम्ही तिला तसं ट्रेन केलं ना. लहानपणीपासून जर तुम्ही तिला म्हटलं असतं की नाही ही खूप समजूतदार आहे, तर त्या पद्धतीने ती रिॲक्शन देईल ना. जर तुम्ही तिच्या सबकॉन्शियस माइंडला 10-10 वेळा हेच अफर्मेशन देऊन राहिले की ही चिडकी आहे, ही रडकी आहे, ही रागीट आहे, तर त्याचं माइंड काय होईल, त्याच पद्धतीने ट्रेन होईल. करेक्ट. जसं पाण्याला डॉक्टर इमोटोनी अफर्मेशन दिलं, थँक्यू थँक्यू थँक्यू, त्यांनी हे सलग 7 दिवस अफर्मेशन देऊन त्यांनी हे रिझल्ट बघितले होते मायक्रोस्कोपनी. त्यांनी हे वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले की प्रत्येक अफर्मेशनचा त्या पाण्यावरती होणारा परिणाम. जर पाण्यावर असा परिणाम होऊ शकतो, तर मग आपल्या माणसांच्या मनावरती आणि त्यांच्या बुद्धीवरती किती परिणाम होऊ शकतो आपल्या अफर्मेशनचा, होईल की नाही. जर मी पैशाच्या बाबतीत चांगली अफर्मेशन शिकली आणि मग माझी आर्थिक परिस्थिती सुधारायला मीच कारणीभूत ठरेल, कारण मी पैशाला चांगल्या प्रकारचे अफर्मेशन देईल. जर पाण्यावर होतोय तर पैशावर होईल ना. पैशाला मी जर चांगल्या पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले तर तसंच होईल. आता मसुरी इमोटोनी तेच ह्या गोष्टींचे अफर्मेशन वेगवेगळ्या पद्धतीने दिले होते की त्यांनी सिम्फोनी दाखवली, पीस म्हणजे शांत, तू खूप शांत आहे, तू खूप शांत आहे, तर त्याचं कसं झालं होतं. नंतर थँक्यू म्हटल्यावर कसं झालं, आय किल यू म्हणजे मी तुला मारून टाकेल. आपण माणसांना म्हणतो बापरे हा दिसला ना की माझी तळपायाची आठ मस्तकात जाते. तसं जर आपण माणसांना म्हणून राहिलो, इथे विचार करा, आपण ह्यांनी पाण्यांना म्हटलेलं आहे, तर ते पाणी किती गढूळ झालेलं आहे. आपण माणसांच्या बुद्धीला म्हणतो, त्या माणसांच्या मनाला म्हणतो, त्या माणसांचे विचार आपल्या बाबतीत सकारात्मक होतील का? होतील? नाही होणार. रिटर्न तुम्ही जे द्याल तेच होईल. आता हे काही आपण साधन जे लोक करतात, त्या साधनेच्या पहिले हे पाण्याला अफर्मेशन असे दिले होते. जेव्हा मेडिटेशनला कोणीतरी पाणी फुजिवारा पाणी मेडिटेशनच्या अगोदर त्यांनी जे पाणी ठेवलं होतं ते पाणी अशा मॉलिक्युल्स मध्ये होतं, आणि त्यांनी आफ्टर मेडिटेशन, आफ्टर अफर्मेशन ते पाणी या सर्कल हे जे आहे या सुंदर स्टार सारखं झालेलं आहे. म्हणजे अफर्मेशन आपल्या सबकॉन्शियस माइंडला खूप चांगल्या प्रकारे ट्रेन करू शकतात. म्हणून एक माध्यम आहे की आपण जसं अफर्मेट करतो, तुम्ही सलग त्या गोष्टी आपण ज्या गोष्टी नाही हे झालं पाहिजे झालं पाहिजे झालं पाहिजे, खरंच ती घटना घडते. काही दिवसातच घडते, काही वर्षात घडते, पण सलग त्याच गोष्टीचा विचार करताना मी पहिलेही म्हटलं होतं, किसी चीज को तुम सिद्धचे चाहो तो पुरी कायनात. शाहरुख खानचा डायलॉग आहे, म्हणा ना तुम्ही या असे तुम्हाला सांगितलं मी हात करून म्हणा. शाहरुख खानची स्टाईल आहे, पण आपल्याला म्हणायचं आहे मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. या पद्धतीने जर तुमची सुरुवात कराल तर तुम्हाला नाही होणार का फरक. जर पाण्यावर फरक होऊन राहिला तर तुम्ही स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करता आहात, तर किती सुंदर रिझल्ट मिळेल की नाही. तर हा एक त्यांनी मसुरी इमोटोनी केलेला पहिला प्रयोग होता. आता दुसरा प्रयोग मी सांगते. डॉक्टर मसुरी इमोटोनी आपल्या जसं आपला भात असतो, जे भात करत असतं ना, त्या भात स्क्रीन दिसते आहे ना सगळ्यांना. हा, तर भातावरती पण प्रयोग केला त्यांनी. 3 बरणीत भात केला, भात बनवला आणि 3 बरणीत भरला. तर प्रत्येकाला भातावरती देखील म्हणजे अन्नावरचे अफर्मेशन कसे काम करतात. बऱ्याच वेळा आपण अन्नाला पण अन्न पाण्याला चार्ज करणं शिकणार आहोत की आपण रेखीच्या पहिल्या लेवल पासून आपल्या अन्नाची चव कशी बदलली, आपल्या पाण्याची चव कशी बदलली याचा अनुभव घेणार आहे. कारण की मंडे ट्यूजडे दोन्ही दिवस प्रॅक्टिकल सेशन असणार आहे टोटली, की अन्न पाण्याचं चार्जिंग. जेव्हा आता तुम्ही ज्यांचं अट्युनमेंट होणार त्यांना तर अजून चांगल्या प्रकारे त्यांच्या फरक जाणवेल की रोज अन्न पाण्याला चार्जिंग करून अन्नाची चव कशी बदलते, आणि समोरच्याचा रिस्पॉन्स कितीही मीठ कमी होऊ देत तर समोरच्याचा रिस्पॉन्स पण आपल्या अफर्मेशननी बदलतो. जर त्यांना चार्जिंग केलेलं आपण फूड दिलं, अन्न जेवायला दिलं, त्याला अफर्मेशन देऊन की हे माझं अन्नपूर्णा माता जे काही तुमचं हे असेल की हे अन्न खूप सुंदर झालेलं आहे, तर ते जेवताना पण त्याच्या मनामध्ये काय होईल, गोडी निर्माण होईल. तर डॉक्टर मसुरा इमोटोनी काय केलं होतं, त्यांनी भात भरला होता 3 बरण्यांमध्ये. तर त्यांनी वेगवेगळ्या बरण्यांमध्ये देखील भरला होता, पण मी तुम्हाला 3 बरण्यांचं सांगते. एकाला आय लव्ह यू,
खूप छान आहे, खूप छान आहे, असं 14-15 दिवस अफर्मेशन दिलं. किती दिवस? 14-15 दिवस. एकाला काहीच नाही, तो न्यूट्रल होता. आणि तिसऱ्याला आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू या पद्धतीने अफर्मेशन दिलं. तर ह्या एक्सपेरिमेंटमध्ये ज्याला हेट यू अफर्मेशन दिलं सलग 14 दिवस, तो भातामध्ये अळ्या झाल्या, तो भात सडला. हा नथिंग ज्याला अफर्मेशनच दिलं नव्हतं, तो अफर्मेशनचा भात 4-5 दिवसांनी सडायला लागला. आणि ज्याला सलग 14 दिवस अफर्मेशन दिलं की आय लव्ह यू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू खूप छान आहे, या पद्धतीने ज्याला अफर्मेशन दिलं, तो भात काय झाला, 14 दिवसानंतर पण फ्रेश होता. आणि हा तुम्ही ज्यांना आता तर सगळ्यांना सोशल मीडिया माहिती आहे, पण हा प्रयोग जगप्रसिद्ध प्रयोग आहे. खूप सारे सायंटिस्ट, खूप सारे ऑथर याच्यावरती डिटेलमध्ये स्टडी केलेला प्रयोग आहे की आपलं सबकॉन्शियस माइंड या भाताप्रमाणेच आहे. आपलं मन आपल्या पाण्याप्रमाणेच आहे, की आपलं मन, आपलं अवचेतन मन आपण या पद्धतीने ट्रेन करू शकतो की आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे आयुष्यात त्या सगळ्या मिळू शकतात. फक्त ट्रेन करण्याची पद्धत आपल्याला माहिती असली पाहिजे की मी माझ्या अवचेतन मनला कुठल्या पद्धतीने ट्रेन करतोय. इथपर्यंत समजलं आहे? कुठे काही डाऊट आहे? अफर्मेशन कशा लिहायच्या? अफर्मेशन लिहिताना प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायच्या. पूर्ण वर्तमान काळ, म्हणजे ती गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे. मला ज्यांची सॅलरी 1 लाख आहे त्यांनी मला 1,10,000 1,20,000चा जॉब लागला आहे, जे तुम्हाला वाढवून पाहिजे. ज्यांना 50,000 आहे त्यांना जर पाहिजे आहे, तर माझी सॅलरी 1 लाख रुपये झालेली आहे. या पद्धतीने तुम्हाला अफर्मेशन झाले. मला नवीन नोकरी नवीन इथे ठिकाणी जे काही तुमचं ज्या गावात असेल या ठिकाणी 2025 मध्ये या महिन्यात नोकरी लागलेली आहे. आणि मुलांसाठी, लहान मुलांची चिडचिड चालत असेल किंवा ते खूप उलटे वगैरे बोलत असतील, तर माझा मुलगा खूप समजूतदार, संस्कारी आणि आनंदाने जीवन जगत आहे. तुम्हाला लहान मुलांसाठी पण, हा माझा मुलगा खूप समजूतदार, संस्कारी, आनंदाने जीवन जगत आहे. मोठ्यांसाठी पण त्या पद्धतीने. माझे आणि माझ्या काल म्हटले होते कोणीतरी, माझ्या आणि माझ्या सुनेचे रिलेशन खूप चांगले झालेले आहेत. चांगले आहेत लिहायचे, झालेले आहेत नाही, चांगले आहेत. माझं आणि माझ्या सुनेचं नातं एकदम मैत्रिणीसारखं आहे. हॅलो, हा बोला रेखा मॅम, बोला ना. माझ्या मुलाचं आणि सुनेचं अजिबात पटत नाही. काय लिहू? माझ्या मुलामध्ये आणि सुनेमध्ये खूप प्रेमाचे नाते आहे, किंवा त्यांचं वैवाहिक जीवन खूप आनंदात जगत आहे. अच्छा, असं हा. पॉझिटिव्ह लिहायचं सगळं. पॉझिटिव्ह लिहायचं आणि ते आहे असं लिहायचं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचं. हो, कारण त्यांच्या सारखे भांडण होत असतात. बरं, मी तुम्हाला काउन्सिलिंग करेल या गोष्टीवरती. ओके, सेपरेट आपण तुम्हाला उद्या वेळ आहे का? हो ठीक आहे, आपण उद्या मी तुम्हाला एक मीटिंग सेट करून आपण याबद्दल डिटेलमध्ये बोलूया. चालेल चालेल. चालेल, हो. तुम्ही अजून एक हे करू शकता की तुम्ही रेकी पण त्यांना, तर तुम्ही सेल्फ हिलिंग करताना तेव्हा तुम्ही रोज त्यांच्यासाठी अफर्मेशन लिहायला चालू करा. अच्छा, हा, हे तर तुम्ही चालू कराच. आणि जर तुम्ही रेकी लेव्हल 2 आणि 3 शिकल्या, तर तुम्ही त्यांना डिस्टन्स हिलिंग पण देऊ शकता. हा, ते दूरच राहतात कारण. हा, तर दूर राहतात तर त्यांना डिस्टन्स हिलिंग देऊ शकतात. मग त्यांच्यासाठी आपण म्हणजे त्यांच्यासाठी वेगवेगळे क्रिस्टल्स असतात. तर 2 क्रिस्टल्स जे काय प्रेमासाठीचे क्रिस्टल्स आहे ते तुम्ही त्यांना सांगू शकता, किंवा तुम्ही गिफ्ट देऊ शकतात, नकळत गिफ्ट देऊन द्यायचे त्यांना. अच्छा, हा, म्हणजे त्यांचा वाढदिवस वगैरे येणार आहे किंवा काय असं असेल, तेव्हा नकळत त्यांना गिफ्ट देऊन द्यायचं, त्यांच्या लक्षात नाही येणार. आणि इथून डिस्टन्स हिलिंग करा, म्हणजे त्यांना कळणारही नाही की आपापच त्यांच्या गोष्टी कशा बदलत जातील. ओके.
ओके. रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये आपण डिस्टन्स हिलिंग शिकत असतो. जर एखादी व्यक्ती आपल्या दूर आहे, कारण रेकी लेवल मध्ये काय आपण असं स्पर्श चिकित्सा, आपल्या हाताने चिकित्सा आपण स्पर्श करून त्यांचं हिलिंग करतो. रेकीच्या सेकंड लेवलला आपण जर एखादी व्यक्ती आपल्या दूर राहते, आपले मुलं आहे, आपले आई वडील आहे, जर आपल्या दूर राहत आहे, किंवा इतरही पेशंटचं तुम्ही हिलिंग घेऊ शकता. तुम्ही काय सांगितलं आता हे पॉझिटिव्ह लिहायचं सगळं सगळं पॉझिटिव्ह, वर्तमान म्हणजे घटना घडलेली चांगली आहे. पद्धत आहे, हे चांगले राहतात आहे, हो, यांचे एकमेकांचे त्यांच्यामध्ये संबंध प्रेमाचे संबंध आहेत. अच्छा. हा. माझ्या मुलाच्या आणि सुनेचे प्रेमाचे संबंध आहेत. म्हणजे सगळं पॉझिटिव्ह लिहायचं. हा, पॉझिटिव्ह लिहायचं. किंवा ते एकमेकांवर खूप प्रेम करतात, या पद्धतीने लिहायचं. अच्छा. सेकंड लेवलचं मी मंडेला तुम्हाला सगळं समजून सांगेल, की त्यामध्ये आपण एक छोटासा विश बॉक्स असतो, त्या विश बॉक्स मध्ये हॅलो, हा मॅडम तुम्ही विचारत होता काही, रेखा मॅम? नाही, तेच तुम्ही आता सांगितलं ना, एकमेकांवरती खूप प्रेम ते आहे, प्रेम खूप करतात. प्रेम करतात किंवा असं लिहायचं आपण. हा, असं लिहायचं. आणि ते मग तसंच कागद राहू द्यायचा तो. हो, राहू डायरीत द्यायचा. रोज त्यांना डायरीत लिहायचं, तुम्ही डायरीत लिहायचं, आणि तोच ते तुम्ही सलग 21 वेळा लिहायचं. दिवसातून 21 वेळा तुम्ही लिहायचंय. अच्छा. पण तो कागद आपण हे नाही करायचा ना, जाळायचा नाही, असाच राहू द्यायचा. राहू द्यायचा. आणि जसं तुम्हाला वर्षभरात 2 वर्षामध्ये जर असा फरक जाणवला की त्या गोष्टी घडल्या आहे, तर एखादी कुंडीमध्ये तो कागद हे करून ठेवायचा. हा, पण रोज 21 वेळा लिहायचं मॅडम. लिहायचं. जर तुम्हाला ती गोष्ट पाहिजे ना लवकर, मग जी गोष्ट लवकर पाहिजे ती सलग 21 वेळा, रोज 21 वेळा लिहायची. रोज 21 वेळा ना. हा, थँक्यू. रोज 21 वेळा लिहायचं. ठीक आहे. मी तुमच्यासोबत उद्या एक मीटिंग सेट करते. तुम्ही हो. टाइम सांगा मला, किती वाजता करू? 6 वाजता. रेखा मॅम, हॅलो. हा, तुमच्यासोबत किती वेळा वाजता काउन्सिलिंगचा कॉल सेट करायचा? 1 किंवा 2 वाजता. बरं, ठीक आहे. ओके. मी फोनवर बोलेन ना तुमच्याशी. हा, चालेल चालेल. व्हॉट्सअपवर मेसेज टाकेल. हो हो, चालेल. हो कारण उद्या थोडा प्रोग्राम आहे ना, 26 हो जानेवारीचा. हो, चालेल, काहीच हरकत नाही. मला एक इथं ऑफलाईन सेशनला जायचं आहे, तर सकाळी मी 11:30-12 पर्यंत येऊन जाईल परत. चालेल, मी 1 वाजेपर्यंत फ्री होऊन जाईल. हो हो, चालेल चालेल. हो. हा. आता या अफर्मेशन जसं लिहायचं याबद्दल कोणाला डाऊट असतील तर त्याचे प्रश्न विचारा, की मॅम मला हे समजत नाहीये, ते मी तुम्हाला सांगते की मला कुठल्याही पद्धतीत अफर्मेशन कसं लिहायचं याबद्दलचे आपण हा जो टॉपिक आज शिकलो आहे त्याबद्दलचे कुठले प्रश्न असतील ते मला विचारा. हँड रेस केला तरी चालेल, चॅट बॉक्स मध्ये टाकले तरी चालतील. चॅट बॉक्स मध्ये प्रश्न आलेले आहेत. अच्छा, आवाज येत नाही ये ना मॅडम. आवाज येत नाहीये का स्वप्नाली मॅम? तुम्हाला आवाज नाही येते भाग्यश्री मॅम? तुमचं नेटवर्क चेक करा एकदा. हा, आवाज येत नाही मॅडम. माझं कनेक्शन सगळ्यांना आवाज येतोय ना? हो मॅडम, येतोय. हा, मग सगळ्यांना येतोय. तुमचं नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल मॅम काहीतरी. ओके ओके. आता यांनी विचारलं आहे एक्झाम इझी जाण्यासाठी त्यांना सेकंड लेवलला तुम्ही एक तर पिलोची हिलिंग करू शकता. सेकंड लेवलला तुम्ही ऍडमिशन जर घेतली तर तुम्हाला त्याचं म्हणजे, आणि जर तुम्हाला मुलांना जर आजार पण जाणवत असेल
तर पहिल्यांदा तुम्ही एकदा डॉक्टरांकडनं त्यांचं पूर्ण बॉडीचं स्कॅनिंग म्हणजे त्यांचा सर्दी लहान मुलांना तेव्हा जाणवते, त्यांना धुळीची अलर्जी असेल, त्यांच्या नाकाचं हाड वाढलेलं असेल, तर त्यांना सतत सर्दी आणि हे जाणवते. ते कुठे खेळता आहे का, धुळीत जात आहे का, तर धुळीची एनर्जी असेल तरी मुलांना सतत सायनसचा प्रॉब्लेम आहे का, टॉन्सिल्स वाढत आहे का, या सगळ्या पद्धतीने पहिले चेक करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जंताचा काही प्रॉब्लेम आहे का हे पण बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग नंतर त्यांना हिलिंग चालू करा. हिलिंग सेकंड लेवलला शिकवली जाते की डिस्टन्स हिलिंग. जर तुमच्या जवळ असेल, मुलं जवळ असतील तर तुम्ही शक्तिपात घेतल्यानंतर त्यांची हिलिंग करू शकता. आणि जर दूर असतील तर तुम्ही दूर असतील तर मग आपल्याला डिस्टन्स हिलिंग शिकावी लागते. पण जर जवळ असतील तर तुम्ही जवळ राहून मुलांना आपण रेकीची हिलिंग देऊ शकतो. तर त्यांना मार्क्स मुलांना हे बघा कसं असतं की एक्झाम मध्ये अभ्यास करणं त्यांना सांगायचं, पण एक्झाम आल्यानंतर त्यांचं रोज रात्री किंवा सकाळी जेव्हा ते झोपेत असतात ना, तर त्यांना झोपेतच हिलिंग करायचं. तुम्ही थोडंसं 15-20 मिनिटं लवकर उठायचं आणि किंवा झोपताना एकदा हिलिंग करायचं. कारण झोपताना आपलं म्हणजे उठण्याच्या पहिले 15 मिनिटं आणि मुलं झोपल्यानंतर 15-20 मिनिटं त्यांचं हिलिंग खूप छान प्रकारे होते. कारण त्यांचं सबकॉन्शियस माइंड तेव्हा खूप ऍक्टिव्ह असतं. तर तुम्ही त्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही म्हणजे मी हा प्रयोग माझ्या स्वतःच्या भावावरती झालेला आहे म्हणून सांगते. तेव्हा तर एका गुरुजींनी सांगितलं होतं. तेव्हा म्हणजे तेव्हा रेकीचं एवढं, मी तर लहानच होती आणि रेकीचा एवढा अनुभव नव्हता. पण माझ्या छोट्या भावावरती हा प्रयोग केला होता माझ्या आईनी, की त्याला रोज सांगायची की तू खूप सुंदर बाळ आहे, तू खूप हुशार आहे, तू आई वडिलांचा अभिमान आणि गौरव आहे, असं सांगून सांगून रोज आई त्याची हिलिंग करायची. तर लिटरली त्याच्यामध्ये आम्हाला ते ट्रान्सफॉर्मेशन जाणवायला लागले. तर तेव्हा हा रेकी शब्द माहिती नव्हता, पण आई गुरुजींनी सांगितलं होतं म्हणून अफर्मेशन त्या पद्धतीने देत होती. ठीक आहे, मुलांचा पेपर आणि त्यांना एक्झाम इझी जाण्यासाठी तुम्ही रोज रात्री झोपायच्या वेळेस हा म्हणजे अभ्यासात खूप हुशार आहे अशा पद्धतीने त्याला अफर्मेशन द्यायचं. आणि पेपरला जाण्याच्या अगोदर तुम्ही थोडीशी त्याला दिव्य रेकी शक्तीला आवाहन करून त्याला रेकीची हिलिंग पण देऊ शकता. 2 प्रकारे करू शकतो. हा, नंतर हा ठीक आहे, मी तुम्हाला रेकीचे अफर्मेशनचा एक चार्ट पाठवून देईल, जो तुम्हाला मी ऍक्च्युली सेकंड लेवलला देत असेल, पण जे रोज रेकॉर्डिंग ऐकता आहे आणि क्लास रेग्युलर अटेंड करता आहे त्यांना मी तो अफर्मेशनचा चार्ट देते. ठीक आहे, रेग्युलर त्याची प्रिंट काढून आणायची तुम्ही आणि प्रिंट काढून ते अफर्मेशन वाचायचे. जे लोक रोज रेकॉर्डिंग ऐकता आणि सेकंड लेवलला येणार तर त्यांना तर मी त्या गोष्टी तर मिळणारच आहे, पण जे लोक जे आहे फर्स्ट लेवलला आहे आणि जो रोज अटेंड करता आहे त्यांनाच मी त्या गोष्टी देईल. ठीक आहे, अजून एक सांगायचं हे की अटेनमेंट मी उद्या आणि परवा टायमिंग ठरवून देते. ज्यांचं उद्या जमत नसेल त्यांनी मला मेसेज करा की मॅम मला उद्या जमणार नाही. ठीक आहे, ज्यांना ज्यांना पाहिजे आहे रेकीचं अटेनमेंट त्यांनी मला संपर्क करा. आपल्याला अमावस्येच्या म्हणजे सोमवारी आणि रविवारी आणि मंगळवारी याच दिवशी अटेनमेंट मॉर्निंगला घेता येईल. नंतर जर अटेनमेंट पाहिजे असेल, तुम्हाला रेकीचा शक्तिपात पाहिजे असेल तर आपल्याला म्हणजे गुरुवार नंतर घ्यावा लागेल. ठीक आहे, तुम्ही मला तसं पर्सनली मेसेज करा की मॅडम मला रेकीचा शक्तिपात पाहिजे आहे. ग्रुपवरती 2 नंबर आहे, 2 पैकी कुठल्याही नंबरवर मेसेज केला तरी चालेल की मला शक्तिपात पाहिजे आहे, मला टाइम द्या म्हणून. मिठाच्या पाण्याने आंघोळ करणं सुरू करा. अजून कोणाला काही प्रश्न आहे अफर्मेशनची रिलेटेड? सगळ्यांचे बंद आहे डब्बे. अफर्मेशनची रिलेटेड कोणाचे काही प्रश्न असतील तर मला विचारा. काय नाही, चार्ट तेवढं सेंड करा. चार्ट मी करते, आपली ही लेवल संपल्यानंतर मी चार्ट देईल.
ओके, चालेल. थँक्यू. ज्यांना अट्युनमेंट पाहिजे आहे त्यांनी मला संपर्क करा. कारण आपल्याला मधात अट्युनमेंट देत नाही मी. पौर्णिमा अमावस्येला मी अट्युनमेंट देत नसते. ठीक आहे. कारण त्या दिवशी एनर्जीचं ऑलरेडी आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये खूप फ्लक्च्युएशन असते. त्यामुळे त्या दिवशी मी स्किपच करत असते. ठीक आहे. आज आपण इथे थांबतो आहे. ज्यांना अफर्मेशनचा अजून काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी मला मंडेला विचारायचं आहे. मंडेच्या सेशनमध्ये आपण अजून आपला सबकॉन्शियस माइंड आणि त्याचं ट्रेनिंग, त्याला कुठल्या पद्धतीने काय अजून काय करता येईल, की मी माझा आनंद कशा पद्धतीने शोधू शकेल याचं मी ट्रेनिंग देणार आहे. ज्यांचं शक्य असेल त्यांनी लाईव्ह क्लासेस अटेंड करा. जे जॉब करत असतील त्यांनी रेकॉर्डिंग बघा, पण त्या पद्धतीने फॉलो करणं शिका. कारण मी एक माध्यम आहे. सगळ्या गोष्टी कोणाला बदल तुम्हालाच तुमचा करायचा आहे. जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही की मला माझ्या आयुष्यात बदल हवा आहे, तर कोणीच तुमची मदत नाही करू शकत. तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार. खुद केले. मॅडम तुम्ही हॅलो हा, बोला ना. तुम्ही 21 दिवस सांगितलं, मी आजपासून लिहायला सुरुवात केलं तर चालेल? चालेल चालेल चालेल. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, ज्यांना काही घाई असते, गडबड असते जॉबची, हा. त्यांनी दिवसातून कधीही अफर्मेशन लिहिले तरी चालते. आणि एका वहीत लिहून ठेवायचं? वहीत लिहा. एक सेपरेट वही करा. हा. मी आता त्यात लिहून मंडेला घ्या. अजून ज्यांना मी गोल्स लिहायला लावले होते, पहिल्या 2 दिवसांमध्ये तुमचे गोल्स तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला पाहिजे काय आहे. जे पहिल्या सेशनला नव्हते त्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्हाला आयुष्यात, येणाऱ्या आयुष्यात, राहिलेल्या आयुष्यात पाहिजे काय. आता रेखा मॅमला पाहिजे आहे की त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा संसार छान झाला पाहिजे. हे त्यांचं गोल आहे. बरोबर. हो, त्यांची अगदी इच्छा आहे बरोबर. की मी आहे, आज माझं जीवन चालू आहे, माझ्या समोर या मुला आणि सुनेचा संसार चांगला झाला पाहिजे. तसं तुम्हाला आयुष्यात कुठे काहीतरी पाहिजे आहे. मी कुठेतरी आर्थिकरित्या स्टक झालो आहे का, मला आर्थिक माझी उन्नती करायची आहे का, मला सामाजिकरित्या मला माझी उन्नती करायची आहे का, मला भावनिकरित्या करायची आहे का. तर या उन्नतीसाठी मला कुठेतरी माझं गोल ठरवावं लागेल ना. मला आज स्वयंपाक करायचा, जेवायचं आहे तर आपण भाजी काय करायची, पोळी काय करायची हे ठरवतो. त्या पद्धतीने मला येणाऱ्या 3 महिन्यात काय पाहिजे, मला येणाऱ्या 6 महिन्यात काय पाहिजे आणि वर्षभरात काय पाहिजे, 5 वर्षात काय पाहिजे हे ठरवायचंय. हा तुमचा आजचा टास्क आहे. ज्यांनी त्या दिवशी केलेला नाही त्या दिवशीचा होमवर्क आज करायचा आहे. आणि मला मॅडम असं मोकळं सगळं सांगायला आवडतं, म्हणजे काही लपवायचं नाहीये, जे आहे ते स्पष्ट आपण उद्या सांगतो. काउन्सिलिंगचा कॉल घेऊ मॅडम तुमचा. हो, नक्की नक्की नक्की. नक्की नक्की घेऊया. तुम्हाला फक्त वेळ सांगून देईल, हो हो, व्हॉट्सअपवर चालेल चालेल. हो बोलू आपण. हो, बोलू, नक्की बोलूया. छान वाटलं, खूप मस्त. थोडंसं मन मोकळं केलं की बरं वाटतं. हो हो, चालेल, नक्की बोलूया, नक्की बोलूया. मी आज होमवर्क काय काय दिलाय, आपल्याला अफर्मेशन्स लिहायच्या आहेत, ज्या गोष्टी आणि गोल सेट करायचे आहेत की मला 3 महिन्यात काय पाहिजे आहे, मला 6 महिन्यात काय पाहिजे आहे, वर्षभरात काय पाहिजे आणि येणाऱ्या 5 वर्षात मला काय करायचंय. माझी भावनिक, आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक काय प्रगती मला करायची. मला गाडी घ्यायची आहे का, मला माझ्या माझ्या मुलाच्या तब्येतीवर फोकस करायचा आहे का, मग मला माझं आर्थिक वाढवायचं आहे का, किंवा मला काहीतरी ट्रेनिंग घ्यायचं आहे का, मला कुठे काहीतरी शिकायचं राहिलं आहे ते मला शिकायचं आहे का, हे तुमचं तुम्हाला ठरवायचं. हे मला मंडेला हा होमवर्क झाला पाहिजे. कारण की आता आपले सलग 7 दिवस कंप्लीट झालेले आहे. येणाऱ्या आपल्या 3 दिवसांमध्ये मी फक्त माध्यम आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. जे सेकंड आणि थर्ड लेवलला आहे त्यांना मी कान पकडून करून घेणार आहे. रोज मी होमवर्क चेक करणार आहे की हे झालं का. बरोबर. कान पकडून तुम्ही लहान होणार आहे माझ्यासाठी आणि मी मोठे होणार आहे. गुरु नेहमी मोठाच असतो मॅडम. बरोबर आहे. आणि गुरु असावा ज्ञाता आणि शिष्याची लीनता. मी पण माझ्या गुरु समोर अशीच राहते नेहमी. कारण की ते आहे म्हणून आपण आहोत. आज आपल्याला कुठेतरी ईश्वराने एक आशेचा किरण दिलेला असतो की आज मी या परिस्थितीतून बाहेर, भगवंत प्रत्येक वेळा समोर येत नसतो, तो एक माध्यम पाठवत असतो की तो माध्यमातून आपल्याला या गोष्टीच्या बाहेर काढायला मदत करत असतो. यातून बाहेर काढा मला बस.
बस होईल मॅडम, तुम्ही फक्त 3 महिने स्वतःला द्या बस. पण तुम्ही म्हणतात ते पण बरोबर आहे मॅडम, चिंता नको करायला. चिंता नाही करायची. कुठल्या गोष्टीचं चिंता करून होईल का? तुम्ही इथे बसून नाही होणार ना, तुम्ही प्रयत्न करू शकता. तुमच्या हातात एकच गोष्ट आहे, ते म्हणजे प्रयत्न बस करणं. किंवा माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मी फक्त काय करू शकते, आजचा दिवस माझा आहे ना, मग मी आज किती छान जगेल आणि आज मी दुसऱ्यांबद्दल काय चांगला विचार करेल. मला आजूबाजूचे लोक पॉझिटिव्ह पाहिजे की नाही, मला माझ्या मनासारखं सगळ्या गोष्टी पाहिजे, पण मला कुठेतरी त्या निगेटिव्ह गोष्टीमधनं बाहेर यावं लागेल, त्या सोडाव्या लागतील. बरोबर, एकदम नाही? बरोबर. हा. तर आपल्याला ह्या म्हणून तुम्हाला ते टास्क सांगितलं की खाली हो जाओ, जो भी दिमाग में निगेटिव है ना उसको अपन ने निकाल देना है, सब डिलीट करना है, सब रिमूव फॉर एव्हर. पण ती इतक्या लवकर डिलीट होत नाही मॅडम ते. वेळ लागेल, कारण आपले जितके ब्लॉकेजेस असतात त्या पद्धतीने वेळ लागेल की नाही. बाळ जन्माला यायला पण 9 महिने लागतात की नाही. मग आपल्याला वाट बघावी लागते, सगळे दिवस द्यावे लागतात. तो चालायला लागतो, त्याला वेळ लागतो. तो बोलायला लागतो, अगदी त्याला वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ दिला की सगळ्या गोष्टी होतात. म्हणतात ना, टाइम हिल्स एव्हरीथिंग. आपण वेळ पेशन्स दिला ना, महत्वाचं आपलं. सगळ्या गोष्टीतून बाहेर निघतो आपण. थँक्यू. येस येस, थँक्यू. चला, आज आपण इथे थांबतो आहे. दिव्य रेखी शक्ती तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर, दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. मला ऐकून घेतलं याबद्दल कोटी कोटी आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्ही पण आम्हाला खूप सुंदर सांगता, त्याबद्दल धन्यवाद. चला, मी एक माध्यम आहे मॅडम. मला ईश्वराने फक्त, मी माझ्या गुरूंच्या सांगण्याप्रमाणे आपण समाजाचे देणे लागतो. आणि मी तुमच्या आयुष्यात कुठेतरी आपलं, जे माझे स्टुडंट्स आहेत, जे मला ऑफलाईन काउन्सिलिंग करतात, कुठेतरी काहीतरी ऋणानुबंध असतात. जरी हे आपण, कारण प्रत्येकाचा उदरनिर्वाह असतो, सगळ्यांना करायचं असतं, पण मी एक फक्त माध्यम आहे. बदलायचं तुम्हाला आहे, मी तुम्हाला फक्त हात धरून तिथपर्यंत नेऊ शकते. सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. व्हॉट्सअप तिथे क्लिक केलं तर ग्रुपला जॉईन. चला, आपण आज इथे थांबूया. परत भेटूया सोमवारी. तोपर्यंत मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आय एम हॅपी. यस, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त, जबरदस्त हूँ, या पद्धतीने तू सकाळी म्हणा. कोई भी दिल से चाहो तो पूरी कायनात में. थँक्यू शाहरुख खानचा डायलॉग बोलणं चाहिए मॅडम, है ना? शाहरुख खानचा डायलॉग उद्या एकदा. येस येस येस, शाहरुख खानचा डायलॉग लक्षात ठेवायचा. चला, आज आपण इथे थांबतोय. भेटूया सोमवारी. हा, धन्यवाद, थँक्यू. काळजी घ्या. नमस्ते.